सीपीआर समोरच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच कार्यान्वित होणार आहे। इथल्या इमारतीच्या आणि एकूण विकास कामांची आज सायंकाळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली। सर्व कामं वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीने होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं 17 ऑगस्टला उद्घाटन होतंय। त्यामुळे सीपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या तिन्ही इमारतींच्या नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दिवस रात्र विविध प्रकारची कामं सुरू असून आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या इमारतीला भेट दिली। इथं सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या। सर्किट बेंचसाठी 3 कोर्टरूम तयार झाले असून न्यायमूर्तींच्या आसनासह वकील आणि पक्षकारांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे। कोल्हापुरातील या ऐतिहासिक इमारतींना नव्यानं झळाळी आल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। सर्किट बेंचची जी सुरुवात होते त्या इमारतीची पाहणी करण्यासाठी बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आम्ही इथं आलो। कोल्हापूरच्या इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून जे काही एकूण सगळी व्यवस्था होती तीच व्यवस्था आता आम्ही पुनर्जीवित होते असं म्हणायला हरकत नाही। खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपल्या तमाम 6 जिल्ह्यातल्या कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातल्या सर्व लोकांच्या नागरिकांच्यासाठी वकिलांच्यासाठी आहे। काम गतीने चाललंय आणि मला असं वाटतं की 17 तारखेपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन 17 तारखेला प्रत्यक्ष कामाचा सर्किट बेंचचा शुभारंभ सुद्धा या ठिकाणी होतो। ही पाहणी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। इथल्या कामाची गती चांगली आहे आणि मला वाटतं की वेळेत हे लवकर पूर्ण होईल। खूप चांगल्या पद्धतीने लोकांना स्वप्नात असणारं सर्किट बेंच या ठिकाणी सुरू होतंय। हा कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी खूप मोठं हे काम आहे। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयासह 6 जिल्ह्यातील खटल्यांचा रेकॉर्ड आणण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे। ऑनलाईन सुनावणीसह न्यायालयातील विविध यंत्रणा बसवण्याचं काम सुरू असून त्याचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला। दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, संग्राम देसाई, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील, ॲडव्होकेट रवींद्र जानकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते।